संकष्टी म्हणून बनवत आहे मोदक। बघा एवढं खोबरं मी हे करून घेतलंय आणि काही खोबरं याच्यामध्ये आहे, तर याला बारीक करून घेणार आहे। तर आज बनवणार आहे, संकष्टीने आहे म्हणून मोदक बनवणार आहे, ते सुद्धा तळणीचे मोदक। तर तळणीचे मोदक ना कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट्स करून सांगा। तर आता इथे ना मिक्सर मध्ये मी छान असं बारीक करून घेतलं। गूळ एक साईडला घेतलेला आहे आणि जे खोबरं होतं ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं। तर हे दोन्ही ना मिक्स करून घ्यायचं खालीच आपल्याला, कारण का वरती गेल्यावरती ना कधी कधी गूळ जास्त वितळला तर कडक होतं म्हणून। तर पाहू शकता मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। छान असं बारीक गॅसवरती आपल्याला आहे ना हे जे गूळ जो आहे ना वितळून घ्यायचं आहे आणि बघायचं चिमूटभर मीठ टाकायचं, कारण का कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही। तर इथं आहे सुंठ पावडर, म्हणजे सॉरी सुंठ नाही, इलायची पावडर आहे। तर इलायची पावडर न टाकले ना तर आपला मोदक ना मोदकाला ना चार चांद लागतात, म्हणजे खूपच भारी लागतात। त्याची वास सुद्धा खूप भारी येतो आणि खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतात। तर तुम्ही नक्की करून पहा। बघा हे सारण जे आहे ना छान असं सुटसुटीत झालंय, कारण का मी नारळ 2 दिवस आधीच फोडलेला होता माझ्याकडे। तर त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवलं, त्याचं ना खोबरं एकदम सुक्क झालं होतं म्हणून छान असं सारण सुटसुटीत झालं होतं माझं। त्याच्यानंतर पीठ मळून ठेवलं होतं। इथं पाहू शकता पहिल्यांदा पुऱ्यासारखं मी करून घेतलेलं आहे आणि ते सारण पण थंड झाले। सारण मी थंड व्हायला ठेवलं होतं, कारण का गरम गरम कधीच करायचं नाही। तर मग मी पटापट ना मोदक करून घेतले। तर मी इथं बाहेर बसले होते हॉलमध्ये, कारण का उभं राहून ना किचनमध्ये खूप पाय दुखतात म्हणून मग मी खाली बसले आणि टीव्ही पाहता पाहता माझं काम सुद्धा चालू होतं। तर मी पहिल्यांदा सगळे मोदक करून घेतले। तर कोणाकोणाला आवडतात हे मोदक, तर मला आहे ना उकडीचे मोदक अजिबात आवडत नाही खरं सांगायचं तर, आणि मला आहे ना तळणीचे मोदक खूप आवडतात। तर याच्या मला आहे ना हे करंज्या सुद्धा खूप आवडतात। तर ह्याच्या करंज्याची रेसिपी सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे। तर तुम्हाला जरा करंज्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मला कमेंटमध्ये। तर पाहू शकता इथं सगळे मोदक बनून झाले। अर्धे मोदक मी तळायला घेतलेले आहे, पाहू शकता। तर इथं मोदक तळायला आहे ना आमच्या आहोंना म्हणजे कारभारी करत होते, ते बोलले तू हे कर भांडी घास आणि मी तोपर्यंत मोदक तळून घेत होतो। म्हटलं ठीक आहे चालेल। तर संसारात कसं एकमेकांनी मदत केली ना तर कोणती कामे सहज सोपी होऊन जातात। तर इथं पाहू शकता फायनली सगळे मोदक तळून झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर कोणी आता अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा। आता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।